श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत, तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर स्वामी भक्त स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण ज्या घरामध्ये सकाळी उठल्यानंतर महिला हे कामे करतात तेथे आर्थिक कमतरता कधीच भासत नाही यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. आपण रोज पूजा पाठ देवाची भक्ती तर करत असतो, परंतु आपल्या घरामध्ये तरीही वाद विवाद आणि आर्थिक तंगी चालू असते आणि आपली कोणतीही कामं होत नाहीत. सतत असं वाटते की एखादे हाती घेतलेले काम होता राहते, आपण मात्र वाट बघत राहतो. कोणत्याही कामात यश मिळत नाही, सतत अडथळे निर्माण होतात. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ असतो. आपल्याला सतत वाटते की एवढी भक्ती करूनसुद्धा आपल्याला त्याचे योग्य फळ का मिळत नाही. तर त्यासाठी नियमितपणे रोज हे कार्य केले पाहिजे. त्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. आपल्या समस्या ह्या हळूहळू दूर होऊ लागतात. मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे. आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया. तुम्ही तांबे, लोखंड, पितळ, कांस्य, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा. योग्य दिव्याची निवड न केल्यास घरात अडचणी निर्माण होऊ शकतात. दिव्याच्या वातीची निवड ही महत्त्वाची आहे. कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची वात किंवा सुती दोरा योग्य राहील. त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष, ग्रहदोष, कालसर्पदोष आणि गरिबी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओमध्ये सोडण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत माहितीपूर्ण उपायापासून वंचित राहू शकता आणि जीवनातील प्रगती करण्यापासून मागे राहत आहात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो, जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, जेणेकरून व्हिडिओत सांगितलेले महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पहा आणि तुमच्या जीवनात झालेल्या चांगल्या प्रगतीचा कायापालट पहा. पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर धनाचा वर्षाव करतील. आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय? हे स्नानानंतर करावे का स्नान न करता देखील करता येईल? आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की नंतर शिंपडावे? अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का? आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेणार आहोत की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे असतात. विशेषतः त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फारच मोठे फायदे तुम्हाला धनवान करू शकतात. भगवंतांच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो. पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने अनेक फायदे मिळतात. दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर फारच मोठे फायदेही मिळतात. चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उपाय नंबर 1. पृथ्वीवरील अंधकार दूर होतो. घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो. जेथे दिवा लावला जातो तेथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचेही वास्तव्य असते. म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम तो विझल्यानंतरही अर्धा तास टिकतो, तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे 4 तास सकारात्मकता ठेवतो. नंबर 2. दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ ही होतो. जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात शुद्धता येते. हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो. नंबर 3. सुख समृद्धीचा वास. ज्या घरात भगवंत समोर धूप लावला जातो तेथे
माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो. दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य मिळते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपदा वाढते. दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो. नंबर 4, घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो. विशेषतः जर दिवासोबत एक लवंग दिव्यात टाकल्याने तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करते. सकारात्मकता आकर्षित करते. हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळी संध्याकाळी दिवा लावला जातो घरासाठी अत्यंत लाभदायक असतो. नंबर 5, मंदिरात घंटी का वाजवली जाते? शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे? शिवपुराणात, लिंगपुराण आणि विष्णुपुराणामध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होताच जितकी तीर्थयात्रा होत आहे जितका साधना केल्या जात आहे, जिथे जग आणि तप केले जात आहे, तितकी दाने केली जात आहेत, त्या सर्व पुण्यफळांचे फळ त्यांचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते. आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्वही समजून घेऊयात. जेव्हा लोक भजन करत असतात, साधनेत असतात, अभिषेक करत असतात आणि पूजेत मग्न असतात तेव्हा 3 वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते. त्यामुळे आपले भाग्य उजळते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये, कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडते. घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी 4 वाजल्यापासून ते दुपारी 11 वाजेपर्यंत असतो, कारण हा काळ अत्यंत मंगल कार्य असतो. याशिवाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत देखील घंटी वाजवली जाऊ शकते. रात्री 12 वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात आणि देवी देवता विश्रांती घेतात. त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते. मित्रांनो, आता जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत काय आहे. जर तुम्ही फक्त दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे. तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता. गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात पाण्यात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा. तर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसे आहे. हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा. सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असलेल्या भागावर पाणी शिंपडा. हा उपाय तुमच्या मदतीला येईल. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात. हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्रमंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत करते. हा उपाय नियमित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आजारांपासूनही मुक्तता मिळते. हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडावे. पाहिजे तर सूर्योदयानंतर देखील तुम्ही दरवाजावर इतर पाण्याने स्वच्छता करत असेल तर काही हरकत नाही, परंतु हे विशेष सूर्योदयाच्या आधीच शिंपडले पाहिजे. आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का, की स्नान न करता देखील शिंपडता येईल. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा. आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा. पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा. असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येतात. ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात. पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, कृपया माझ्या घरात प्रवेश करा, मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितरांचे स्मरण करा, कारण घरात दाराच्या उंबरठ्याला पितरांचे स्थान समजले जाते, त्यांचे निवासस्थान मानले जाते. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडतात तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. स्नान करणे आवश्यक नाही, तुम्ही स्नान न करता देखील हेही कार्य करू शकतात. त्याचप्रमाणे पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की नंतर लावावा, याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे, त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करू शकता. करग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा. त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा. मग स्वयंपाकघरातून पाणी घेऊन या. त्याचप्रमाणे उंबरठ्यावर शिंपडा. पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का? होय, तुम्ही तसे करू शकता. तुम्ही आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवू शकता. काही लोक विचारतात की जर फ्लॅट किंवा भाड्याच्या खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणे आणि दीपदान कोठे करावे? याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहतात त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या. म्हणजे ज्या दरवाजावर तुमचे नाव दिले आहे तेथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा. जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तेथेच हा उपाय करा. आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का? पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही. तुम्ही दिवा लावणे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे. तो शुद्धतेशिवाय करता येत नाही. याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे. याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे? तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे. हे पाणी ऊर्जा साठवते. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो. याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे हे खूप आवश्यक आहे. सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा. हे अग्नी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा. जसे की झाडांना घाला, घरामध्ये शिंपडा. सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडाव करू शकता. हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह नाहीसा होतो. जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडा करत असाल तर तुमच्या घरातील समस्या ह्या हळूहळू संपतात. काही लोक विचार करतात की औषधही प्रभाव ठरत नाही. अशा परिस्थितीत जर औषधासोबतच रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतात. त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद आणि भांडणे होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात. त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरात शांती आणि सामंजस्य निर्माण होतो. जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिंपडाव तेथेही करा. हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते. मंदिरात पाणी का ठेवले जाते? पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते. मंदिरात एक कलश पाणी ठेवण्यात इतकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता. जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळेच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवले पाहिजे. हे पाणी अमृतासारखे असते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख संपवण्यास मदत करते. जर एखाद्या व्यक्ती जर देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो, ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते, जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. लक्षात ठेवा की मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये, पण हे पाणी सर्व देवतांनी स्वीकारलेले असते. हो, जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण व राधाकृष्ण असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार दूर होतात. शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाळ पडतो, घराची परिस्थिती बिघडते, कुटुंबात संकटे येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते.
तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फुले वगैरे घालून ठेवू शकता. खूप शुभ मानले जाते. मंदिरात ठेवलेला पाण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा लसूण किंवा कांद्याचा वापर होत नसेल. या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये. हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणे पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जात नाही याचा अनेक उपयोग आहेत. जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर ते आपल्या जीवनातील अडचणी सोडू शकते. हे पाणी खूप शक्तिशाली असते. आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद खूप प्रमाणात असतात, कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते. या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण योग्य वापर केला तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या घरातील समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही, पण जर तुम्ही नियमितपणे केले तर फरक दिसून येतो. म्हणून रोज या पाण्याने घरात शिंपडाव करायचा आहे. कसे? घरातील सदस्याला थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे आणि उरलेले पाणी झाडांना घालायचे आहे. दुकानात शिंपडायचे आहे आणि व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचे आहे. मुलांच्या पुस्तकावर आणि तिजोरीवर शिंपडायचे आहे. याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल. त्याचप्रमाणे जे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असेल त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. त्याचा फायदा लवकरच दिसून येईल, पण हे आपल्या दिनचर्यात समाविष्ट करावे लागेल आणि दररोज नियमाने हे कार्य करावे लागेल. तेव्हा आपल्याला त्याचा पूर्ण लाभ मिळेल. मंदिरात ठेवलेल्या पाण्यात कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी, म्हणून ते पाणी नेहमी झाकून ठेवावे आणि गणपती बाप्पांचे ओम गण गणपते नमः हे मंत्र नक्की बोलावे. आणि जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा. घरात नेहमी पितळी दिवा आणि कापसाची कलाव्याची वात लावा. कोणतेच दोष लागत नाहीत, उलट असे दोष कमी होतात आणि आपले कामे होऊ लागतात. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि जर तुम्ही माता लक्ष्मीचा सन्मान करत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि सातस्वामींची चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.